आज बनवूया बटाटा साबुदाणा पापड। त्यासाठी ते मी 4 बॉईल केले बटाटे घेतले आहेत, ते असे मॅश करून घ्यायचे हाताने। इथे एक मोठी वाटी साबुदाणे घेतले आहे, ते आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊया। हे साबुदाण्याचं पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया। आता ह्या बटाट्यामध्ये आपण ते पीठ टाकून घेऊया। यामध्ये 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा जिरा पावडर व चवीनुसार मीठ टाकून आपण हे पीठ एकत्रित करून मळून घेऊया, पाणी न टाकता। इथे आपले पीठ मळून तयार झालेले आहेत, तर आता हे आपण अर्धा तास भिजत ठेवूया। पापड बनवायला सुरुवात करूया। पापड पुरीच्या आकारात कापून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पापड निघत आहे, एकदम पातळ। आता हे सर्व पापड आपण बनवून घेऊया आणि घरामध्येच मी वाळायला घातलेले आहेत। वाळवण्यासाठी मला 2 दिवस लागले व थोडा वेळ उन्हात मी 10 ते 15 मिनिटं ठेवले होते। तर सर्व आपले पापड वाळलेले आहेत, तर आता आपण तेलामध्ये तळून घेऊया। तयार आहे आपले साबुदाणा बटाटा पापड। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल।